नमस्कार सर्वांना, हर्ष मम्मी ह्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर नवीन असाल तर प्लीज करून सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि आज मस्त गॅस बघा कुठे घेतलेला आहे. तर आज गॅस चक्क खाली घेतलेला आहे, कारण की किचन वाट्यावरती ना आपल्याला जी रेसिपी करायची आहे ती भरपूर वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे गॅस मी खाली घेतलेला आहे, म्हणजे एकदम सोपं इझी जाईल. तर चला, आज बनवायचा आहे आपल्याला मस्त असा मसूर पाक. तर खूप छान आणि मस्त बनणार आहे मसूर पाक, एकदम असं प्रमाणात आणि एकदम असा तोंडात टाकताच विरघळणार असा मसूर पाक. तर चला आता मी रेसिपी करायला सुरुवात करते. तर आता इथे ना मी एक जे प्लेट आहे त्या प्लेट मी वाटीने ना घेतलेले पीठ, बेसन पीठ. आता मी ना सर्वात पहिला गॅस चालू करून घेते. दोन्ही गॅस चालू करून घ्यायचे. माझे आता दोन्ही गॅस चालू केलेले आहे. त्यानंतर आता मी तेल या कढईमध्ये ओतते. तेल मी सर्वात प्रथम साखर घेतलेली 1 वाटी. आता मी ती याच्यामध्ये टाकू देते. आणि जेवढी साखर आहे फक्त थोडंसं किंचित वरती पाणी टाकायचं. आता मी फक्त थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त नाही. फक्त साखर बुडेल इतकंच पाणी टाकायचं, जास्त टाकायचं नाही. तर आता पाक करायला ठेवलं. तर आता इथे मी पीठ या कटोऱ्यामध्ये काढून घेते. तर आता इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, ते टाकून देते. म्हणजे जास्त असं गिटळी होऊ नये म्हणून. तुम्ही तेलाऐवजी तूपही घेतलं तरी चालेल, पण आमच्याकडे तूप नसल्यामुळे आम्ही आता घेते. आमचं घट्ट झालं होतं ना, थोडंसं टाकले. ही जर प्रोसिजर केली ना तर तुमचा आहे ना मसूर पाक अजिबात बिघडणार नाही. एकदम छान असं काढून घेतलेलं. तयारी करू. तर बघते आपला तार अजून एक तारी पण झालेला नाही आहे बघा. पाक तयार झालेला. आता मी जे पीठ काढून घेतलेलं ते टाकून देते. एक अशी प्रोसिजर करते दिसत. तर आता सतत आपण आहे ना असे कसे करून घ्यायचं. आणि गिठुळी जर झाली तर घाबरायचं नाही बघा, याच्यात अजिबात गिठुळी झालेली नाही. सतत असं फिरवून घ्यायचं आणि अजिबात गाठी जे असते ना ते गाठी होऊन द्यायची नाही. आणि झालीच तर असे उलटणी किंवा चमच्याच्या साऱ्याने हे करून घ्यायचं. तर आता इथे आपलं तेल चांगलं छान असं कडकडीत तापलेलं आहे. आता मी तेल तर आता आपण तेल सतत तसं टाकत राहायचं. फक्त अशी फिरायची, मेहनत करायची. तर हे बघा आपले ना एकदम मस्त असा पाक एकदम भारी झालेला आहे म्हणजे पाक. आता तेल टाकायचं बंद करायचं, कारण की बघा असं कढईमध्ये तेल सोडतंय ते. तर आता इथे पूर्ण प्रोसिजर झालेली आहे आपली. तरी पण थोडंसं टाकते, जास्त तेलही टाकायचं नाही, म्हणजे कसं जास्त पुढं गेला तर आपला मसूर पाक आहे ना तर कडक होऊ शकतो. किती छान मस्त झालंय, एकदम भारी जाळी दिसते. आता पाक तयार झालं. आता मी इथे टाकून देते. मसूर पाक खाण्यासाठी आणि बघा तोंडात टाकताच विरघळून जातो, इतका भारी आणि मस्त झालेला आहे, एकदम छान. फक्त काय झालेलं आहे, थोडंसं मी
लवकर टाकला नव्हता पाक ताटामध्ये, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आणि थोडीशी आपली मागं पुढं झालेलं आहे, थोडासा पुढं गेलेला आहे पाक. पाक नाही सॉरी मसूर पाक. तर अशा पद्धतीने लेकरं खाते आवडीने बघा. पटकन तोडा हर्ष नाही की नाही, तोंडात टाकताच विरघळून जातो काय नाही. हां मसूर पाक तयार झालेला आहे आणि दादू आहे ना एवढं गोड आवडतं दादूला खायला, आहे की दादू मला. तर मस्त झालेला आहे मसूर पाक आणि दादूला खाऊन एवढं भारी वाटले ना, तर त्याला असं वाटलं की आपण बाजारातूनच आणले. फक्त एवढं झालेलं आहे का मसूर पाक करता वेळेस आहे ना 2-3 मिनटं मी जास्त गॅसवरती ठेवला, त्याच्यामुळे ना त्याच्या जो कापण्याचं व्यवस्थित झालेला नाही, पण तोंडात टाकलाच विरघळतो. तर एकदम भारी असा मसूर पाक झालेला आहे. ते बघा तुम्हाला आता मी दाखवते. तर मस्त झालं आहे एकदम भारी. काय झालं अर्शू? छत्र्या आणल्या. तर अर्शू दादाला मस्त छत्री आणलेलं आहे शाळेसाठी. बॅग आणली, अर्शू बॅग पण आणलेली आहे. टॉवेल आणला, केराडा आणला. मसूर पाकचं कसं आहे, जास्त अलीकडे पण शिजायला नाही पाहिजे, जास्त जास्त पण नाही शिजायला पाहिजे, त्याचं एकदम प्रमाणात भारी व्हायला पाहिजे. असं आपलं दूध कसं खराब होतं ते नाचतं त्यातपर्यंत त्याची प्रोसिजर होऊन देऊन पडत असते, पण माझ्याकडून थोडीशी जास्त झाली आहे म्हणून ते थोडंसं तुकडे झाले आहे. दादू तर करा मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.